नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। चाकण परिसरात अचानक 17 नवे रुग्ण, तर या रुग्णांचा चाकण मार्केट यार्ड मधील आडत्याशी संपर्क। साखरपुड्याच्या कार्यक्रमात अनेकांना संसर्ग। कडाची वाडी, कुरुळी, राक्षवाडी, बिरदवाडी या भागात आढळले रुग्ण। शुक्रवारी दिनांक 26 जून रोजी खेड तालुका आरोग्य विभागाकडे आलेल्या ताज्या अहवालानुसार खेड तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा आता झटक्यात 17 ने वाढला आहे। नव्याने मिळालेले सर्व रुग्ण चाकण आणि लगतच्या कडाची वाडी, कुरुळी, राक्षवाडी, बिरदवाडी आणि खराबवाडी आदी भागातील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। चाकण मार्केटमधील आडत्याच्या कडाची वाडी येथील कुटुंबातील सुमारे 7 जणांना कोरोनाची लागण झाली आहे आणि त्यांच्याच संपर्कातून कोरोना रुग्णांचा आकडा वाढल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। राक्षवाडीमध्ये झालेल्या एका साखरपुड्याच्या कार्यक्रमात चाकण मार्केटमधील आडत्याचा कोरोना संक्रमण झालेला भाऊ सहभागी झाला होता। या कार्यक्रमात अनेक नागरिक सहभागी झाल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नव्या रुग्णांची नोंद झाली असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। चाकण पालिकेच्या मुख्याधिकारी डॉक्टर नीलम पाटील यांनी सांगितलं की राक्षवाडीमधील संबंधित कार्यक्रमास उपस्थित असलेल्या चाकण पालिका हद्दीतील 3 जणांना कोरोना संसर्ग झालेला आहे। तर या साखरपुड्याच्या कार्यक्रमाचे फोटो तपासून या सर्वांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे। केवळ चाकणमध्ये क्वारंटाईन करण्यात येणाऱ्या नागरिकांची संख्या ही 50 पेक्षा अधिक असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। तर याबाबत आरोग्य विभागाकडून आणि चाकण नगरपालिका प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार चाकण नगरपालिका हद्दीतील राक्षवाडी येथील 3 जण, बिरदवाडी येथील 1 जण, कडाचीवाडी येथील आडत्याच्या कुटुंबातील 7 जण आणि कुरुळी येथील त्यांच्या नात्यातील 3 जण, त्याचबरोबर खराबवाडी आणि चरोली येथील प्रत्येकी 1 जण असे एकूण 17 जणांना कोरोना संसर्ग झालेला आहे। याबाबत अधिक सविस्तर माहिती घेऊन चाकणमधील राक्षवाडी, कडाचीवाडी, कुरुळी, बिरदवाडी, खराबवाडी या भागातील कोरोना बाधितांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध आता प्रशासनाने सुरू केला आहे। याशिवाय खराबवाडी येथे 2 दिवसांपूर्वी आढळून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कातील 2 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे। चरोली बिरदवाडी येथे 1 रुग्ण आढळून आला असून खेड तालुक्यात एकूण 75 कोरोना रुग्ण झाले आहेत। यातील 2 जण मयत झाले असून 40 जण बरे झाले आहेत। तर सद्यस्थितीत आता 33 रुग्ण उपचार घेत आहेत। एकाच दिवशी 17 रुग्ण आढळून आल्याने खेड तालुक्यातील स्थिती आता चिंताजनक होत चालली आहे। खेड तालुक्यात कोरोनाची लागण झालेल्यांचे आकडे आता लॉकडाऊन संपल्यापासून सातत्याने वाढताना दिसून येत आहेत। मात्र अचानकपणे एकाच दिवसात 17 रुग्ण आढळल्याने ही अत्यंत आता चिंतेची बाब निर्माण झाली आहे असंच म्हणावं लागेल। निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून। यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या YouTube चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना। धन्यवाद।